नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकामधील 7वा पाठ मौर्यकालीन भारत बघणार आहोत। या पाठामध्ये आपल्याला 2 मुद्दे बघायचे आहेत। पहिला मुद्दा आहे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि दुसरा मुद्दा आहे मौर्य साम्राज्य। चला तर मग सुरू करूया 7वा पाठ मौर्यकालीन भारत। या ठिकाणी एक चौकट दिलेली आहे। माहित आहे का तुम्हाला, इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते। हे साम्राज्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरले होते। इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता। दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यामध्ये भरती केले होते। ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची आपल्याला माहिती मिळते। सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते। त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली होती। सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले होते। तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय ते दारिक नावाचं जे चलन आहे त्याचं चित्र शेजारी आपण दाखवलेलं आहे। त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले होते। पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळामध्ये बांधले गेले। पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे। यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी। ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली। सम्राट सिकंदर सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला। या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकाराचा लढा दिला, तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला। मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या। त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते। त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले आणि मग सिकंदराला माघार घेणे भाग पडले। भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। त्यांना सत्रप असे म्हटले जाते। त्यानंतर तो परत फिरला। वाटेत बॅबिलॉन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला आणि हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे। सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यामधील व्यापार वाढला होता। सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला। ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला आणि त्यातूनच पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला। ग्रीक राजांची नाणी ही वैशिष्ट्यपूर्ण असत। त्यावर एका बाजूने ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे। नाण्यावर त्या राजाचे नाव सुद्धा असे। सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती। नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली। मौर्य साम्राज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्यांची पहिल्यांदा माहिती पाहूया। चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली। मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते। त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमाराला मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली। सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या। सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता। सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला। त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले। चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला। सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यामध्ये सामील झाले। माहित आहे का तुम्हाला,
विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले होते. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी प्रस्थापित केली हे कथानक उलगडले आहे. या कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व दिले आहे. मॅगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. गुजरात राज्यामधील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते. तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे. माहित आहे का तुम्हाला? जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला आणि उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. यानंतर आपण माहिती पाहणार आहोत सम्राट अशोकाची. सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियोपियदसी म्हणजे देवांचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. अशोकाचे धर्म प्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी त्याने सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी खोदल्या. या ठिकाणी आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे हे करून पहा. तुमच्या परिसरात कोणत्या संस्था कोणती लोक उपयोगी कामे करतात त्याचा एक अहवाल तयार करायला सांगितलाय. मौर्यकालीन राजव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. ते 4 विभाग खालीलप्रमाणे. पहिला विभाग होता पूर्व विभाग आणि त्याची राजधानी होती तोशाली, ओडिशा. दुसरा पश्चिम विभाग, राजधानी होती उज्जैनी, मध्य प्रदेशामधील. तिसरा विभाग दक्षिण विभाग, राजधानी होती सुवर्णगिरी, कर्नाटकामधील कनकगिरी. आणि चौथा विभाग होता उत्तर विभाग, याची राजधानी होती तक्षशिला, सध्या पाकिस्तानमध्ये आहे. तर राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असायची.
वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी त्या काळात होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरकाते सुद्धा होते. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबर व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीवकाम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान सुद्धा विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला त्या काळामध्ये अष्टपद असे नाव होते. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. त्या स्तंभावर चारही बाजूस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी सुद्धा प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्य उदयाला आली. काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठामध्ये समजावून घेणार आहोत.